हे किती मस्त वाटतंय पण बघा ना, मी असा रेड घातला एकदम वायब्रंट, मी फुल फोकस होतीये मागे स्काय आणि हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. येस ब्लॉग, हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि मी तो स्टार्ट करतेय. आम्ही लास्ट इयर पण इथेच आलेलो. आम्ही आलो आता बुधा हलवायला. हे आमचा मेन्यू, मागच्या वर्षी पण तेच झालेलं आहे. ढोकळा आणि ह्यावेळेस आम्ही मागवला आहे पाववडा. नाशिकमध्ये पाववडा खूप फेमस आहे गाईज. सो ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे. आम्ही आता खायला आलो हे आणि लास्ट टाइम पण आपण हेच खायला आलेलो. येस. सो या आमचा दिवस आज आहे मकर संक्रांत. मी सांगायचं विचारते. सो मकर संक्रांतीच्या तुमच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि येस, सकाळी सकाळी आत्ता वाजले 10:30 आणि आम्ही मस्त नाश्ता करायला आलो आहे आणि मग आम्ही घरी जाणार आहोत. आवाज येणार नाही बिकॉज ऑफ द नॉइजेस. आणि मी घरी जाऊन बोलते. गाईज आम्ही आता आळूवडी पण घेतली आहे, जाम भारी आहे. काय वाटते तुला? मस्त आहे ना. ढोकळा पण मी ढोकळा नाही खाल्ला आहे, म्हणजे खाल्ला आहे आधी. आय एम ट्राईंग नाव. छान आहे, मला आवडतो ॲक्च्युली. मिरची नाही घेतलाय मी तो ऑडिओ. सो गाईज मी आता आली आहे रामाच्या मंदिरामध्ये. रामाच्या मंदिरामध्ये रामाच्या पाया पडायला. आणि आम्ही ते खाऊन झाल्यानंतर आम्ही गणपतीला पण गेलेलो. नंतर शंकराच्या मंदिरात गेले आणि मग आता रामाला आली आहे मी. सो आता रामाचं दर्शन घेऊन मग मी घरी जाते फायनली. आणि या हा वर्ष आणि काय म्हणतात, हा दिवस खूप चांगला मस्त स्टार्ट झाला आहे. सो येस, होपिंग फॉर द गुड. मी फायनली आली आहे वाड्यावर. हाय, काय करते? बरं, हे बघा मम्मी नेहमीप्रमाणे इथेच असते आणि ही इथे, या दोघी इथे असतात अशा. तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण संक्रांती निमित्त हार्दिक शुभेच्छा. उद्याला आयुष्य आरोग्य लाभो, सुख समृद्धी प्राप्त हो. ओके. सर्व मनोकामना पूर्ण होतील. संक्रांतीची नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही आधी ग्रीटिंग पाठवायचो ना, सगळ्यांना ग्रीटिंग पाठवायचो आधी. बर, तेव्हा पण लिहायचोच असं एवढं गोड गोड बोला, सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. बरं, मग आता का नाही पाठवत? आता व्हॉट्सअप आले ना. व्हॉट्सअप मेसेजेस, व्हॉट्सअप. आणि हे बघा, हे तिनेच दिलंय मला, मी जे घातलं आता मैत्रीण आजी. हे बघ. अरे थँक्यू, मी तुला बोलते घातल्याबद्दल तुला थँक्यू. तिने मला आणलं होतं, ते मी घातलं असतं. सगळ्यांना आता बघायचंय पण दिलंय गाईस. पण आता हे रेड वर मी रेड घातलंय म्हणून. आपल्याला मैत्रिणीची आता काल जे भोगी झाले तर त्याच्या कोणत्या कोणत्या भाज्या असतात आणि त्याचं काय महत्व आहे हे सगळं सांगते आपल्याला. आणि तिने तयारी बघा तिची. एक मिनिट, हे बघा एवढं व्यवस्थित ताट सजवलं, एकदम नीट. व्हेरी गुड. आपल्या फक्त ब्लॉगसाठी काही एवढं करते ती. चांगलं. सांग काल काय झालेलं? फुल आता नीट बसली. संक्रांतीचा सण 3 दिवसाचा असतो. पहिल्या दिवशी भोगी असते, दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी कर, म्हणजे किंक्रांत पण म्हणतात त्याला आणि कर सुद्धा म्हणतात. तर भोगीच्या दिवशी हे सगळ्या भाज्या असतात त्याची मिक्स, वांगे, बटाटा, वाटाणा, बोरं, गाजरं, हरभरा, चाकवत, ऊस, ओंब्या पण त्या ववसायला लागतात. मग ते सगळं भाज्या चाकवताच्या भाजीत मिक्स करून ती भाजी करतात भोगीच्या दिवशी.
चाकवताची भाजी म्हणजे ही मिक्स भाजी, मुगाची खिचडी आणि बाजरीच्या भाकरी, तीळ लावून बाजरीच्या भाकरी करतात भोगीच्या दिवशी. भाज्या असतात ना या मिक्स भाज्या केलेल्या, त्याच मग वंशासाठी पण ठेवतात. वंसा म्हणजे कोणी कोणी ताटात ठेवतात, असं कोणी बोळक्यांमध्ये ठेवतात संक्रांतीच्या दिवशी. म्हणजे मग त्यात बोळक्यांमध्ये सगळे हे पदार्थ ठेवायचे, तिळगुळ ठेवायचे आणि देवाला वळसायचं, सूर्यनारायणाला, तुळशीला वळसतात म्हणजे सौभाग्यवती स्त्रिया. आणि मग आज संक्रांतीच्या दिवशी तिळाच्या वड्या करतात. तिळगुळ वड्या, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. परत नैवेद्य करतात, तिळाची पोळी, सार, भजे, पापड. कोणी कोणी आज रामाला जातं, रामाचं पण महत्व असतं. काय महत्व आहे रामाचं? व्यवसायाला जातात. उद्या काय असतं म्हणजे? उद्या कर असते म्हणजे संक्रांत उलट. आणि आज संक्रांतीला पतंग उडवतात, विशेष करून पतंग उडवतात. त्या घरी आज हळदी कुंकू पण असतं संक्रांतीचं. पासून सुरुवात होते त्या हळदी कुंकाला, रथसप्तमी पर्यंत असतात. कोणी आजच ठेवतं. मग उद्या किंक्रांत म्हणजे कर असते ना, मग करीला आपण धिरडे करतो. आपण उद्या जातो रामाच्या मंदिरात. हा वौसा असतो ना तो, तिथं देवाला व्हायचा आणि मग एकमेकी सवाष्णींना पण तो वौसा देतात. आणि सीते वाण घे, रामाचं नाव सांगून दे असं म्हणून एकमेकींना वौसा घेतात. मग उखाणे घेतात बायका, हळदी कुंकू लावून तिळगुळ देतात, उखाणे घेतात. असं तिसऱ्या दिवशी पण हे असतं किंक्रांत. आणि किंक्रांतीला लहान बाळे असतात ना 5 वर्षाच्या आधी, त्या मुलांना बोरन्हाण पण करतात. ओके. केलं म्हणजे त्यांची किरकिर वगैरे निघून जाते असं म्हणतात. कोणी रडतात, लहान बाळ असतात ते. मग किंक्रांतीला बोरन्हाण केलं की किरकिर निघून जाते म्हणे त्यांची. ओके. तिळगुळ देतात. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हो. मोठ्यांनी लहानांना द्यायचे असतात तिळगुळ. खूप मस्त माहिती दिली आपल्याला. आणि दरवेळेस म्हणजे दरवर्षीच असतात या सगळ्या गोष्टी. आणि ना त्यांच्याकडे खूप माहिती आहे. आमच्या सगळ्या आजी झाल्या, मम्मी झाल्या यांच्याकडे. मी आता चालली आहे वरती गच्चीवर. आमची गच्चीवरती आहे. ओके, मी वरती चालली आहे. बघू जरा सिनारिओ काय आहे आजूबाजूला. कारण की सगळीकडे ना पतंग उडवत असं. आम्ही नाही उडवत ॲक्च्युली, म्हणजे मला तर नाही येत. वैभवीला येते. तुम्ही तेव्हा जेव्हा तिकडे जाईल त्या घरी तुम्हाला मी दाखवेल किती कशी उडवते. आता मी जाऊन येते. सगळेच आहे बघा इथे सगळीकडे थोडे छोटे छोटे पतंग दिसतात आपल्याला. ही पतंग नाहीये. वाव, आय गेस ही कटली आहे. ओके, कटली आहे म्हणजे तुटली आहे. लाईक हां, समजून घ्या. किती मस्त वाटते ना. पण सीझन जेवढा असा काईट्सचा आणि हे असतो ना, पण तेवढाच प्लीज इग्नोर दिस. हा तेवढाच सेफ्टीचा पण विचार करायला पाहिजे आपण. समजा तुम्ही पतंग उडवतायत तर, बिकॉज आता तरी नायलॉनचे हे धागे हे बंद केले. जसं माझी तुम्ही ती वाईटी शॉट बघितला नसेल तर तो बघा नक्की. तर त्याच्यामध्ये आता वैभवी पण म्हणली की समजा ज्यांच्याकडे नायलॉनचे आहेत मांजे, तर त्यांना स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड येतं. यू कॅन्ट यूज दॅट बेसिकली. सो कॉटनचे सध्या आहेत जे आता हे उडवतात. आय गेस हे कॉटनचेच असतील. सो या म्हणजे कारण की बर्डसाठी हे खूप जास्त हानिकारक आहे, हे सगळ्यांना माहितीच आहे. सो म्हणून कधी कधी असं मला वाटतं ह्या सीझनबद्दल की मला आवडतो पण बट आपल्या मजेसाठी समजा कोणाचं तरी नुकसान होत असेल जे की ते लोक म्हणजे बर्ड्स झालं आणि खूप लोकांचे जीव पण जातात. जसं कोणाचे मांजे हे असे, आता हे अशी पतंग जी आता तुम्हाला दाखवली ती अशी कट झाल्यानंतर कोणाचे कितीतरी म्हणजे हेल्मेट नसेल घातले तुम्ही तर जीव पण जातात. ह्या अशा गोष्टी होत असतात. म्हणून मला हा सीझन कधी कधी हा फेस्टिवल सीझन म्हणते आहे मी कधी कधी हा फेस्टिवल मला नाही पण आवडत. कारण की बिकॉज ऑफ दॅट, कारण की आपण आपल्या फक्त सेल्फिश आनंदासाठी ह्या गोष्टी का करतो असं मला तरी वाटतं. हे किती मस्त वाटतंय पण बघा ना. मी असा रेड घातला एकदम व्हायब्रंट. मी फुल फोकस होतीये मागे स्काय. आणि मी आता आली आहे वरती म्हणजे गच्चीवर. आणि तिथे खूप जास्त आवाज आहे आणि साऊंड आहे, मला कॉपीराईट येऊ शकतो. मी हे दाखवण्यासाठी पटकन बघून म्हणून मी ॲक्च्युली व्हिडिओ चालू केला. हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा गाइस, देखो ना गाइस, देखो ना. मेरे को कॉपीराइट आ जाएगा गाइस. बाय बाय. पिता लिए
आणि तिला लागलाय म्हणून कौतुक करते ती ना. हो ना. संक्रांती काय आहे? संक्रांती मग म्हण ना त्यांना विश कर ना. हॅपी मकर संक्रांती. हॅपी मकर संक्रांती. डे 2 ऑफ मकर संक्रांती आणि आम्ही आत्ता बनवला आहे गाईज. हे बघा आम्ही आज धिरडे केलेत आणि हां आज ह्याच्यामुळे मला आठवलं आज वोटिंगचं पण होतं. सो आज वोटिंग झाली आहे. हां सगळ्यांनी वोटिंग केली आहे बघा. हे बघा आणि या तिघी आता जेवायला बसल्या म्हणून आम्ही दोघी बनवून देतो त्यांना. हे धिरडे असतात. ह्याला कोणी घावन पण म्हणतात कोणाच्या भाषेत, म्हणजे मोस्टली कोकणात घावन असं म्हणतात त्याला. आणि हे बेस म्हणजे हे तिखट आहे आणि हे गोड आहे. तर मी आता ह्याचीच रेसिपी त्यांना विचारत होते. ह्याची रेसिपी सांग ना कसे बनवलेत आपण हे. ते आपण गहू हम्म, गुळाचं पाणी करतो आधी. मग त्यात जेवढं प्रमाण असेल त्या प्रमाणे टाकतो. म्हणजे 1 किलो तरी आपण भिजवतो. अच्छा. 1 किलोला 3 पावशेर गुळ टाकतो. मग गुळ आणि थोडं मीठ टाकून रात्री भिजून ठेवतो. म्हणजे मग चांगले होतात ते ओके. धिरडे. आणि मग सकाळी मीठ, थोडी वेलची पावडर, बडीशोप बारीक करून मिक्सरमध्ये ती टाकायची त्या पिठामध्ये. मग त्याचे धिरडे करायचे. हे असे बनतात. फक्त हे करताना थोडेसे मेसी होऊन जातात बिकॉज ते गुळ टाकलेला असतो म्हणून तसे हे होऊन जातात. पण ठीक आहे, पण खायला चांगले लागतात ना. खायला छान लागतात. म्हणजे मालपोहा तळतो फक्त हे भाजतो आपण. बरोबर. हे बघा ह्या दुधासोबत खातात. सगळ्या ह्याच्याने म्हणजे सोबत पण आवडू शकतात. पण खीर आणि मालपोहा जसं खातात तसं खातात. आणि हे बनायची त्याच्यावर नुसते गोड तिखट पण करतात. आणि हा का बरं हे करतात. आणि संक्रांत असते ना, मग संक्रांत उलटायची म्हणून मग करीला कर म्हणून धिरडे करतात. अच्छा, म्हणजे त्यामुळे आम्ही हे म्हणजे धिरडे बनवतात. सगळीकडेच करतात. पण काही काही ठिकाणी वेगळी हे पण असतं. काही गावाला पद्धत असते. आपल्या नाशिकला होते सगळेच जण गोड नाही करत, कोण तिखटही करतात. म्हणजे फक्त तिखट भाजी, बटाट्याची भाजी आणि उदगीरला ते काय करतात, पुरणपोळी करतात. पुरणपोळी ते करतात. त्याची रेसिपी हा तिखट याची रेसिपी. हा ठीक आहे सांगून ते पण काय. डाळीच्या पिठाचे असतं ना ते. डाळीचं पीठ, मग त्यात चटणी. कोणत्या डाळीचं. हरभऱ्याच्या डाळीचंच बहुतेक पीठ हरभऱ्याच्याच डाळीचं असतं. मग तसं. चालत नसेल तर थोडं तांदळाचं पण टाकतो त्यात. आणि मग हिरवी चटणी, कोथिंबीर, तीळ, ओवा, मीठ असं टाकून ते धिरड्याचं पातळ पीठ करून त्याचे पण धिरडे बनवतो. आणि हे आता एवढं हिने भिजवलंय जे की खरंच खूप चांगलं झालंय. ते होतात तिखट आणि हे गोड. आज झाली ना म्हणजे संक्रांतीचा आज शेवटचा दिवस असतो. आता दुपारी रामाला जातात. आज जसं तू काल बोलली ते आज जातात रामाला. वौसा घेऊन मग रामाच्या मंदिरात वाटतात. वौसा म्हणजे ते बोळकेचं. बरोबर. ठेवलेले असतात ना सगळं बोरं गाजर, त्याला वौसा. सो गाईज दॅट्स फॉर इट फॉर द व्हिडिओ. आणि तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि ह्या आत्ता झाली आहे रात्र आणि मी हा ब्लॉग इथेच एंड करते आता. सो या, सो टिल देन गाईज, फॉलो युअर ड्रीम्स, बी स्ट्रॉंग, डू स्माइल अँड फील द वाइब्स.